आज दिवसभर चर्चा होती ती एप्स्टीन फाइल्स संदर्भातली, कारण एप्स्टीन फाइल्स मधील सेक्स स्कॅन्डलनं संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे। जगभरातील बड्या नेत्यांची नावं यात आहेत। भारतातील बड्या नेत्यांचा यात सहभाग असल्याचा दावा सगळ्यात आधी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता। आता या प्रकरणामध्ये केंद्रातील मंत्री हरदीप पुरी यांच्या नावाचा थेट उल्लेख ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी केलाय। हरदीप पुरी यांनी पदाचा गैरवापर करत एप्स्टीनच्या लोकांना व्हिसा दिल्याचा आरोप राऊतांनी केलाय। एप्स्टीन फाइल्सवरून राऊत आणि पण यांच्यात तूतू मैमे। एप्स्टीन फाइल्समध्ये हरदीप पुरींचा उल्लेख, राऊतांचा दावा। हरदीप पुरी यांच्या राजीनाम्याची राऊतांनी केली मागणी। एप्स्टीन फाइल्समधील सेक्स स्कॅन्डलमुळे संपूर्ण जगाला राजकीय हादरे बसले। या फाइल्समध्ये जगभरातील बडे राजकारणी, उद्योगपतींसह अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख आहे। या आरोपांमुळे जगभरात बहुतांश देशात राजकीय खळबळ माजली आहे। अनेक ठिकाणी सत्ता केंद्रालाच हादरे बसले। या प्रकरणी संजय राऊतांनी थेट केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। एप्स्टीन फाईल मधलं मोदी यांच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री हरदीप पुरी आणि एप्स्टीन आणि त्याच्या लोकांशी झालेला संवाद जो रेकॉर्डवरती आलेला आहे, तो पाहिल्यावरती तुमचं खात्री पटेल की मोदी सरकार सेक्स कांडामध्ये अडकलेल्या आणि शिक्षा झालेल्या एप्स्टीन बरोबर किती नाजूक आणि मधुर संबंध ठेवून होतं। कशासाठी? एप्स्टीन सोबत मोदी सरकारचे मंत्री किती नाजूक आणि मधुर संबंध ठेवून होते हे तुम्ही पाहिलंय। हरदीप पुरींनी आपल्या पदाचा गैरवापर करत एप्स्टीनच्या लोकांना भारतात येण्याचा व्हिसा दिलाय। हे मोदींच्या संमतीनं झालं नसेल का, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला। हरदीप पुरींनी आपल्या पदाचा गैरवापर करून एप्स्टीनच्या लोकांना भारतात येण्याचा व्हिसा प्राप्त करून दिला। हे मोदींच्या संमतीशिवाय झालंय का? एप्स्टीन फाइल्सवर बोलायला राहुल गांधी सक्षम आहे। पंतप्रधान मोदींनी संबंधित मंत्र्यांवर कारवाई करावी। बिल गेट्स आणि त्यांच्या पत्नीचा संसार का मोडला, त्याच पद्धतीचं संशयास्पद वातावरण आपल्या मंत्र्यांवर झालेलं असताना ते अजूनही आपल्या देशावर कारभार का करताय, असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला। नरेंद्र मोदींचा वारंवार उल्लेख आहे, त्याच्यावरती आम्ही बोलणार नाही। राहुल गांधी सक्षम आहेत बोलायला, पण इतर लोकांची जी नावं येत आहेत मोदींच्या आसपासच्या मंत्रिमंडळातल्या, त्यांच्यावर तरी मोदींनी कारवाई करावी, त्याच्यावर तरी कारवाई करावी। बिल गेट्स आणि त्याच्या पत्नीचा संसार का मोडला आणि त्याच पद्धतीचं संशयास्पद वातावरण आपल्या देशातल्या मंत्र्यांविषयी निर्माण झालेलं असताना अजूनही ते मंत्री आणि ते लोक या देशावर कारभार करतायत, राज्य करतायत, हा फरक समजून घेतला पाहिजे। संजय राऊतांनी एप्स्टीन फाइल्स बद्दल बोलू नये, त्यात तथ्य नाही। मात्र आम्ही पाटकर फाईल काढली तर राऊतांना तोंड दाखवता येणार नाही, असा थेट पलटवार भाजपच्या नवनाथ बन यांनी केलाय। भारताची बदनामी करणार असाल तर जशास तसं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल, असा इशारा नवनाथ बन यांनी राऊतांना दिलाय। संजय राऊत यांनी एप्स्टीन फाईल बद्दल बोलू नये। संजय राऊत, तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही जर का पाटकर फाईल बद्दल बोलायला लागलो, तुमच्या पाटकर फाईल्स आम्ही काढल्या तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही। भारताला बदनामी करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल। परंतु संजय राऊत, एप्स्टीन फाईलवर बोलण्याच्या आधी आपल्या पाटकर फाईल्सचा जरा आढावा घ्या। एप्स्टीन फाइल्सवरून विरोधकांना सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा नवा मुद्दा मिळालाय। यावरून जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे। यात आणखीन काही नेत्यांची नावं उघड होणार असल्याचा विरोधकांचा दावा आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात एप्स्टीन फाइल्सचा मुद्दा भारतीय राजकारणात भूकंप घडवण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।